ओके, आपण प्रॅक्टिस सेट 1.3 संपवला, बरोबर आहे. टायमर सुरू झाला. आपल्याला लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स 4 मेथड्सने सॉल्व्ह करतोय. 2 9च्या मेथड्स कोणत्या? अल्जेब्रिक आणि सबस्टिट्यूशन, बरोबर आहे. त्यानंतर आपण सबस्टिट्यूशन घेतलीच नाही, ही शक्यतो वापरत नाही कोणी. त्यानंतर 12thला आपण 10thला आपण 2 मेथड शिकलो. कोणत्या? अल्जेब्रिक, ग्राफिकल आणि क्रॅमर्स रूल, बरोबर आहे. ग्राफिकल आणि क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूल आपला काल डिटेल झाला, भरपूर एक्झाम्पल घेतले, अनसॉल्ट आणि 2 ऍक्टिव्हिटी, म्हणजे 8 क्वेश्चन स्टार घेतले डायरेक्ट क्रॅमर्स रूलची सलग. क्रॅमर्स रूल मध्ये काय अडचण राहिली नसते. तुम्हाला आता तुम्ही परत एकदा क्रॅमर्स रूल पाहू शकता. ते रेकॉर्डेड लेक्चर जे आहे ना, ते एकदा परत पहा, म्हणजे क्रॅमर्स रूल मध्ये काही अडचण राहणार. समजलं प्रत्येकाला? ओके, आता बाळांनो आपला स्टार्ट करायचं आहे पुढचा पॉईंट. इक्वेशन्स रिड्युसिबल टू द पेअर ऑफ इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. पेअर ऑफ लिनियर इक्वेशन म्हणजे आता असं इक्वेशन की जे लिनियर इक्वेशन नाही, पण आपल्याला त्यांना लिनियर करायचं. लिनियर नाहीये पण त्यांना लिनियर करायचं. एखाद्या बुक मध्ये एक ऍक्टिव्हिटी दिलेली, ऍक्टिव्हिटीज मध्ये काही इक्वेशन दिलेले, नंबर ऑफ व्हेरिएबल्स द्यायचे आणि ते लिनियर आहे का नाही. सर्वात पहिला म्हणतो व्हॉट इज लिनियर इक्वेशन. परत आपण घेऊ लिनियर इक्वेशन म्हणजे काय. ज्या इक्वेशन मध्ये ज्या इक्वेशन मध्ये व्हेरिएबल आहे, 2 व्हेरिएबल म्हणजे 2 व्हेरिएबल आले. लिनियर म्हणजे काय, व्हेरिएबल कुठे आला पाहिजे, न्यूमरेटरला. व्हेरिएबल डिनॉमिनेटरला चालतो का लिनियर मध्ये. लिनियर मध्ये व्हेरिएबल न्यूमरेटरला पाहिजे आणि व्हेरिएबलचा पॉवर काहीच नकोय. व्हेरिएबलचा पॉवर काहीच नकोय म्हणजे काय, व्हेरिएबलचा पॉवर 1 पाहिजे, बरोबर आहे. काही नाही पॉवर म्हणजे पॉवर 1 असतो. 2 व्हेरिएबलचं मल्टिप्लिकेशन नकोय, व्हेरिएबल वरची रूट साईन नकोय, त्याला आपण म्हणणार लिनियर इक्वेशन, बरोबर आहे. मग आपल्याला जे रिड्युसिबल आहे ते कुठे आहे, न्यूमरेटर डिनॉमिनेटरला आहे. बरं का, पहिलं इक्वेशन घेऊया यातलं आपण. फर्स्ट इक्वेशन मला सांगा, इथे नंबर ऑफ व्हेरिएबल्स किती आहे. व्हेरिएबलचे नंबर किती नंबर आहे, किती व्हेरिएबल्स आहेत, एक्स आणि वाय, 2 व्हेरिएबल. पण इथेच प्रॉब्लेम झाला बा. हा एक्स जो व्हेरिएबल आहे तो कुठे आला, डिनॉमिनेटरला. वाय हा व्हेरिएबल आहे तो कुठे आला, डिनॉमिनेटरला. लिनियर मध्ये व्हेरिएबल डिनॉमिनेटरला चालतो का, नाही. म्हणजे आता इक्वेशन लिनियर नाही, नॉट लिनियर, त्यांनी दिलंय, बरोबर आहे. आता खाली पण आपल्याला लिहायची. पहिलं त्याच्यामध्ये घ्या, याच्यामध्ये नंबर ऑफ व्हेरिएबल्स किती आहे, 5. व्हेरिएबल म्हणजे एक्स वाय किती ते, इंग्लिश अल्फाबेट किती, 2. देर आर 2 व्हेरिएबल. मान्य. पण हे लिनियर आहे का, व्हेरिएबल कुठे आला, डिनॉमिनेटरला. व्हेरिएबल डिनॉमिनेटरला आल्यावर इक्वेशन लिनियर राहत नाही, म्हणजे हे लिनियर नाही, नॉट लिनियर. हे इक्वेशन लिनियर नाहीये कारण की व्हेरिएबल डिनॉमिनेटरला. पुढचं घेऊ, सांगा नंबर ऑफ व्हेरिएबल 2 कोणते, एक्स वाय. इज दिस लिनियर ऑर नॉट, वाय. बिकॉज व्हेरिएबल इज ॲट डिनॉमिनेटर. व्हेरिएबल डिनॉमिनेटरला चालत नसतो, व्हेरिएबल न्यूमरेटरला झाला पाहिजे, हे नॉट लिनियर. मग इथे किती व्हेरिएबल, 2. कोणते, बरोबर ना. तो एक्स डबल नाही तर 4 वेळा एक्सच, वाय 10 वेळा जरी आला तरी वाय. नंबर ऑफ व्हेरिएबल्स किती आले. पण इक्वेशन लिनियर आहे का नॉट लिनियर आहे, नॉट लिनियर, नॉट लिनियर. इक्वेशन लिनियर. अडचण बोला बरं, ऍक्टिव्हिटी समजली. म्हणजे इथे बाळांनो सगळ्या इक्वेशन्स मध्ये नंबर ऑफ व्हेरिएबल्स किती आहे, 2.
पण इक्वेशन कसं आहे, नॉन लिनियर किंवा नॉट लिनियर. का तर प्रत्येक ठिकाणी व्हेरिएबल कुठे आलाय, डिनॉमिनेटरला. व्हेरिएबल जर डिनॉमिनेटरला आला तर हे इक्वेशन लिनियर राहत नाही. पण इथे गोल झाला, पावर करीत शब्द. जरी इक्वेशन नॉट लिनियर असले तरी नंबर ऑफ व्हेरिएबल किती, 2. म्हणजे इक्वेशन ऑफ 2 व्हेरिएबल्स आहे. हे सगळे इक्वेशन ऑफ 2 व्हेरिएबल्स. फक्त काय प्रॉब्लेम आहे, ते लिनियर नाहीये. का लिनियर नाहीये, कारण व्हेरिएबल डिनॉमिनेटरला आलाय. बरोबर आहे ना. आता बरं का, जे असे इक्वेशन जे 2 व्हेरिएबलचे पण लिनियर नाहीये कारण व्हेरिएबल कुठे आलाय, डिनॉमिनेटरला, तर असे इक्वेशन आपण लिनियर मध्ये कन्वर्ट करू शकतो. हे इक्वेशन आपण लिनियरला कन्वर्ट करू शकतो. त्याकरता काही स्टेप्स आहेत, बरोबर का. स्टेप्स टू कन्वर्ट, such non-linear equations to linear equation. असे इक्वेशन जे काही आहेत जे 2 व्हेरिएबलचे पण फक्त एकच फॉल्ट झालाय. काय, आता फॉल्ट भरपूर आहे. काय काय, व्हेरिएबलचे पॉवर वगैरे, रूट, बरोबर आहे, किंवा व्हेरिएबलचं मल्टिप्लिकेशन, हे कुठं आलंय तरी फक्त एकच फॉल्ट झालाय. काय, व्हेरिएबल आलाय तो फक्त डिनॉमिनेटरला, बरोबर आहे. त्यामुळे हे इक्वेशन काय आलंय, नॉट लिनियर. लिनियर आहेत का, नाही. तर असे इक्वेशन आपण लिनियरला कन्वर्ट करू शकतो. कसे करायचे स्टेप्स. पहिली स्टेप नंबर 1. स्टेप नंबर 1, choose suitable new variable such that variable is at numerator. आपल्याला आता नवीन व्हेरिएबल चूज करायचा की ज्याने तो व्हेरिएबल कुठे आला पाहिजे, न्यूमरेटर. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे मार्क केला पाहिजे हा 1/x. या 1/x जर मी यम म्हटलं तर हा 3 आणि 1/x म्हणजे काय, यम ना, म्हणजे हा 3m होईल. आला का व्हेरिएबल न्यूमरेटरला. मग आता असा व्हेरिएबल चूज करायचा नवीन की ज्यामुळे व्हेरिएबल कुठे आला पाहिजे, न्यूमरेटरला. बरोबर आहे, व्हेरिएबल कुठे आला पाहिजे, न्यूमरेटरला. मग त्यानंतर काय होईल, स्टेप नंबर 2, राईट द न्यू इक्वेशन्स विथ न्यू व्हेरिएबल्स. आता तुम्हाला नवीन इक्वेशन भेटतील ना, तिथे व्हेरिएबल बदललेला, तोच व्हेरिएबल रिपीट करायचा नाही. घरात 2 मुलं झाले, पहिल्याचं नाव ठेवलं बंटी, दुसऱ्याचं नाव ठेवलं बंटी, आवाज दिला बंटी इकडे, दोघं बोलत होती, बरोबर आहे ना. मग त्यामुळे नवीन व्हेरिएबल नाव तेच नाही. इथे एक आलाय ना, वाय आलाय ना, मग पुढचे व्हेरिएबल एम घ्या, PQ घ्या, AB घ्या, दुसरे कोणते पण 26 अल्फाबेट, 2 गेले, 24 उरलेत. कशाला कन्फ्युजन करतात, त्यातला कोणते घ्या. आपण जनरली यम आणि एन घेतो, XY नंतर MN ची पेअर घेतो, म्हणजे थोडंसं ओळखायला सोपं जातं, बरोबर आहे. पण घ्यायचे कसे की जेणेकरून डिनॉमिनेटरचा व्हेरिएबल, ओल्ड व्हेरिएबल जो डिनॉमिनेटरला होता, पण नवीन व्हेरिएबल असा चूज करायचा की त्यामुळे हा नवीन व्हेरिएबल कुठे आला पाहिजे, न्यूमरेटरला आला पाहिजे. मग हे नवीन इक्वेशन्स लिहायचे, पण नवीन इक्वेशन्स मध्ये जुने व्हेरिएबल कुठेही शिल्लक राहणार नाही. राईट द न्यू इक्वेशन्स विथ न्यू व्हेरिएबल. मग स्टेप नंबर 3, सॉल्व द न्यू
इक्वेशन. सॉल्व द न्यू इक्वेशन. आता नवीन इक्वेशन आपल्याला काय करायचे? सॉल्व करायचे. किती मेड आहे? 4. अल्जेब्रिक, सबस्टिट्यूशन, क्रॅमर आणि ग्राफिकल. बरोबर आहे. तुम्हाला जे आवडेल. शक्यतो ग्राफिकली यूज नाही करत आपण. अल्जेब्रिक किंवा क्रॅमर. आता आपण सगळे एक्झाम्पल क्रॅमरचं सोडवणार आहे. बुक मध्ये डायस मध्ये अल्जेब्रिक सोडून दिली. पण तुम्हाला अल्जेब्रिक आहे का? तर क्रॅमरचं जर सोडवलं तर क्रॅमरची प्रॅक्टिस तर होईल ना. मग हे सगळं आपण क्रॅमरचं सोडू. तुम्हाला एखादं एक्झाम्पल वाटलं अल्जेब्रिक सोडवायचं, अल्जेब्रिक सोडव, काय फरक नाही. ओके. मग स्टेप नंबर 3 झाली. स्टेप नंबर 4. आता मला सांगा, स्टेप नंबर 3 मध्ये तुम्ही जे इक्वेशन सोडवणार आहे ते कोणते इक्वेशन आहे? न्यू इक्वेशन. मग इथे ज्या व्हॅल्यू भेटतील त्या कोणाच्या भेटतील? न्यू व्हेरिएबलच्या. बरोबर आहे. मग याच्यावर काय करणार? फाइंड द व्हॅल्यूज ऑफ ओल्ड व्हेरिएबल. ओल्ड व्हेरिएबल. दॅट इज the variable in given equation. मग काय करायचं? तुम्हाला नवीन व्हेरिएबल चालू भेटतील ना, त्याच्यावरनं जुना व्हेरिएबल ठेवायचा. नवीन व्हेरिएबल म्हणजे आपण mn घेणार ना. बरोबर आहे. ओल्ड व्हेरिएबल म्हणजे x. बरोबर. त्याच्याऐवजी आपण नवीन व्हेरिएबल घेणार mn. सॉल्व्ह केल्यावर आपला m आणि n ची व्हॅल्यू भेटणार. त्याच्यावरनं काय करायचे? ओल्ड व्हेरिएबल म्हणजे कोणते? एक्स वाय, जे आपल्या इक्वेशन मध्ये दिले होते त्यांचे व्हॅल्यू फाइंड करायचे. ही आहे बाळांनो टोटल स्टेप्स. आणि ज्या स्टेप्स आपण फॉलो करणार आहे ते इक्वेशन सॉल्व्ह करायला. अडचण बोला बरं. ओके. मग ऍक्टिव्हिटी लिहायची आहे आणि खाली या स्टेप्स लिहायचे. ओके. ऍक्टिव्हिटी आणि स्टेप्स लिहायच्या प्रत्येकाने. झालं का? ओके. ऍक्टिव्हिटी लिहायची आणि स्टेप्स लिहायची. झाल्या स्टेप्स लिहून? ओके. याचा आपण एक सॉल्ड एक्झाम्पल घेऊया म्हणजे या स्टेप्स तुमच्या लक्षात येतील. ओके. सॉल्ड एक्झाम्पल घ्यायचं आहे.
Okay, solved examples. Example number 1. Solve equation I 4 upon x plus 5 upon y is equal to 7 and 3 upon x plus 4 upon y is equal to 5. ओके, सगळ्यात पहिले मला एक सांगा रे, हे इक्वेशन्स लिनियर आहेत का? कारण व्हेरिएबल डिनॉमिनेटर आलेला आहे, पण दोन्ही ठिकाणी दोन दोनच व्हेरिएबल आहे. बरोबर का? मॅथ करतो. सोल्युशन गिवन काय गिवन 4 upon x plus 5 upon y is equal to 7, इक्वेशन नंबर 1. दुसरा आहे 3 upon x plus 4 upon y is equal to 5, इक्वेशन नंबर 2. दोन्ही इक्वेशन्स घेतले. आता मला काय आलं रे, दोन्ही इक्वेशन्स नॉन लिनियर आहे. आता हे लिनियर करण्यासाठी मी इथे सबस्टिट्यूशन करणार आहे. स्टेप नंबर 1 वाचा काय, चूज सुटेबल न्यू व्हेरिएबल. मग इथे मी नवीन व्हेरिएबल चूज करणार. पावर का पहिला इथे मला 1 upon x चा प्रॉब्लेम आहे ना, मी असं करतो पुट जो 1 upon x आहे त्याला नवीन व्हेरिएबल घेतो m अँड दुसरा व्हेरिएबल पावर का 1 upon y. दिसला का 1 upon y? हा, आता हा जो 1 upon y आहे याला मी घेतो n. हे दोन्ही पुट करू. तर पहिले हा 4 तर आहे असं राहील, तर इक्वेशन 1 काय होईल पहा 4. पण जो 1 upon x आहे, 1 upon x म्हणजे काय आला प्लस 5. 1 upon y म्हणजे इक्वेशन नंबर 3. नंतर 3m प्लस 4 इक्वेशन नंबर 4. झाले का? आता हे लिनियर नव्हते, these are नॉन लिनियर. हे लिनियर नव्हते, पण आता हे जे भेटले आर लिनियर. हे नॉन लिनियर होते, पण हे दोन काय आले लिनियर. आणि लिनियर इक्वेशन्स आपल्याला सॉल्व्ह करता येतात अल्जेब्रिकने, क्रॅमर्सने, सबस्टिट्यूशनने, ग्राफिकलने. याला मी तुम्हाला काय म्हटलं, शक्यतो कोणती मेथड वापरा, क्रॅमर्स. अल्जेब्रिकची आवश्यक तुम्हाला नाहीये, मग कशा निष्कार अल्जेब्रिक जर होतं क्रॅमर्स वापराय. मग क्रॅमर्स कशी वापरणार ना, सर्वप्रथम फाईंड करायचा डी 4 5 3 4 म्हणजे काय होईल 5 into 3. तुम्ही कोणत्याही मेथड सॉल्व्ह केलं ना हे तरी चालतं. 4 into 4 minus 5 into 3 16 minus 15 हा आला डी. ओके, हा भेटला डी. अँड डी एक आहे का नाही, डी एम. ओके, एमचे कोएफिशिएंट रिप्लेस करायचे कॉन्स्टंटली, म्हणजे इथं होणार 7 5 आणि हा 5 4 ॲज इट इज. बरोबर, रायटिंग स्टॉप करा, पूर्ण समजून घ्या नंतर लिहा. 7 into 4 minus 5 into 5. ओके,
7 into 4 किती होईल? 28 मायनस म्हणजे DM ची व्हॅल्यू किती आली? पुढे आता डी भेटला, DM भेटला, पुढे काय फाइंड करायचं आहे मला? DN. आता पुढे मी फाइंड करणार DN. ओके, पुढे फाइंड करायचं आहे मला DN. DN कसं फाइंड करणार? डी मध्ये जे n चे कोएफिशिएंट ते बदलायचे. 4 3 तसंच राहिला, कॉन्स्टंट घ्यायचे 7 आणि 5. ओके, सॉल्व करूया. 4 into 5 मायनस 7 into 3. 4 into 5 मायनस 5 सारखं आलं DN चं. ओके, युजिंग क्रॅमर्स रूल. M काय फॉर्म्युला येईल? DM अपॉन D. अँड N काय फॉर्म्युला येईल? DN अपॉन D. टाका व्हॅल्यू. M DM ची व्हॅल्यू आहे 3 अपॉन D ची व्हॅल्यू आहे 1. अँड N DN ची व्हॅल्यू आहे -1 अपॉन D ची व्हॅल्यू आहे 1. D DM आणि DN व्हॅल्यू टाकलेले आहे इथे. मग देअरफॉर M ची व्हॅल्यू किती आली? किती आली? 3 अपॉन 1. कशी लिहिली? काहीच नाही केलं, अडचण काही. अँड n ची व्हॅल्यू लिहिली -1 अपॉन 1 म्हणजे किती? -1. डायरेक्ट लिहून टाकतो. परत तुम्ही म्हणशाल गणमन झाली. ओके, इथपर्यंत सॉल्व्ह केलं. मला सांगा अडचण. तुम्ही कोणाची व्हॅल्यू काढली रे? M आणि N. वाचा बरं क्वेश्चन. मुद्दा ब्लॅक पेनने क्वेश्चन लिहून ठेवलं. कुठे क्वेश्चन मध्ये M आणि N दिसत? मग कोणी केला वाढावा? निस्तारायचा कोणी? मम्मी पप्पांनी? आपण. मग तुम्हाला काढायला लावला होता X आणि Y. तुम्ही काढला M आणि N. म्हणजे आपण केला उद्योग. आता निस्तारात कोणी वाजायचा? आपण. मग हा M आणि N कुठे आला होता? बट तो M कुठे आला? कुठे आला? इथे आला. M म्हणजे काय? 1 अपॉन. अँड N म्हणजे काय? बरोबर आहे ना? ओके, देअरफॉर याचा अर्थ इकडे जर हे इक्वल आहे तर हे सुद्धा इक्वल होतील. म्हणजे 1 अपॉन X ची व्हॅल्यू किती आली? अरे किती आली? 3. बरोबर आहे. किंवा एखादा म्हटलं मला असं नाही द्यायचं, मला कसं द्यायचं? लेफ्ट साइड इक्वल तर राईट पण इक्वल. म्हणजे 3 इज इक्वल टू 1 अपॉन X. अँड -1 इज इक्वल टू 1 अपॉन. हा, आता हा X ला डिवाइड इकडे आला तर हा 3 कडे मल्टिप्लाय होईल त्याला X ला. इकडे गेल्यावरती डिवाइड. हा मायनस मी याला देऊन टाकतो. म्हणजे काय होईल? X इज इक्वल टू 1 अपॉन 3 अँड Y इज इक्वल टू. भेटला का X आणि Y? बरोबर आहे. देअरफॉर सोल्यूशन इज X, Y इज इक्वल टू 1/3, -1. और आपण कसं लिहितो? X इज इक्वल टू 1/3 अँड Y इज इक्वल टू -1. अडचण बोला बरं. बुक मध्ये हे एक्झाम्पल अल्जेब्रिकने सोडून दिलेलं आहे. बरोबर आहे. आपण अल्जेब्रिकने सोडवलं, क्रॅमर्सने सोडवलं. क्रॅमर्सने म्हणजे 2 फायदे झाले. तर क्रॅमर्स रूलची प्रॅक्टिस पण झाली. तसं पण अल्जेब्रिक तुम्हाला नाहीच आहे प्रॅक्टिस करायला. मग क्रॅमरची प्रॅक्टिस पण झाली आणि तुमचं एक्झाम्पल पण सोडवलं. बरोबर आहे.
ओके, त्यामुळे शक्यतो ग्रॅमरची प्रॅक्टिस करा. अल्जेब्रिक नाही की तुम्हाला यावर्षी, कारण अल्जेब्रिक प्रॅक्टिस तुमचा फायदा देत नाही. हे होतं नॉन लिनियर इक्वेशनला लिनियर मध्ये कन्वर्ट करायचं आणि सॉल्व्ह करायचं. ओके, ऑनलाईन करणारे बाळांनो स्क्रीनशॉट काढून ठेवत चला. बाळांना सेम एक्झाम्पल प्रॅक्टिस सेट 1.4 मध्ये पहिलं एक्झाम्पल आहे. सेम असंच एक्झाम्पल आहे. 1/x पुट करायचा आणि 1/y पुट करायचा. होमवर्कला ट्राय करतात सगळे. मी सोडून देणार प्रॅक्टिस सेट सुरू केल्यानंतर. पण जर तुम्हाला ह्याच्यावरनं जर ते एक्झाम्पल सॉल्व्ह करता आलं प्रॅक्टिस सेट मधलं तर अति उत्तम. आणि आणखीन एक एक्झाम्पल सेम पॅटर्न सांगून ठेवतो. प्रॉब्लेम सेट मध्ये थोडस वेगळं येते. ठीक आहे, चला फक्त प्रॅक्टिस सेट 1.4 मधलं पहिलं एक्झाम्पल सेम असंच आहे. याच मेथडचा यूज करायचा, सेम असंच करायचं आणि सॉल्व्ह करायचंय. ओके बाळांनो, आज मॅथ्स लेक्चरला एवढंच आहे. उद्याच्या लेक्चरला आता सायन्सची टेस्ट आहे.